मी आपल्याला ट्रू ॲपद्वारे पोलिंग डेटाची माहिती कशी भरावी याची माहिती देत आहे। यामध्ये ट्रू ॲपवर समोर येणाऱ्या स्क्रीनला टच करून तुम्ही पुढे जा। इलेक्शन डाटा नावाच्या मेनूमध्ये तुम्हाला माहिती भरता येण्याचं प्रोव्हिजन आहे। वरून काउंट करता 6व्या नंबरच्या मेनूमध्ये ही सुविधा आहे। ZO, PRO, PO1 व PO2 या एवढ्या भूमिकेमधील कोणीही व्यक्ती हा डेटा भरू शकतो। एक ZO 2-3 बूथचा जरी डेटा त्यांना भरायचा झाला तर तो इंडिपेंडेंटली ते भरू शकतात असं सुविधा आहे। इलेक्शन डेटा नावाच्या मेनूवर क्लिक करा। इलेक्शन डेटाचा मेनू क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट बूथ हाचं पेज समोर दिसेल। यावर तुम्हाला तुमचं पर्टिक्युलर लोकल बॉडी आणि त्याचा पर्टिक्युलर बूथ नंबर सिलेक्ट करून माहिती भरायची आहे। समजा उदाहरणार्थ मी इथे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्हा परिषद ह्या लोकल बॉडीच्या निवडणुकीचं नाव घेऊन त्यातील गट म्हणजे डिव्हिजन नेम, समजा इथे ही जी यादी आहे यापैकी मी पहिलाच घेतो अळसना। ऑटोमॅटिकली त्याचा जो नंबर आहे टेबलमधला तो डिव्हिजन नंबर, हा नंबर आणि तुमच्याकडे असलेला वेगळा कोणता डिव्हिजन नंबर कदाचित मॅच होणार नाही, पण हा नंबर आपल्याला समोर जो दिसतोय तोच वापरायचा आहे। तो हाताने बदलता सुद्धा येत नाही आणि त्यापुढे जाऊन मग त्यातील बूथ नंबर 1 ची मला नोंद घ्यायची आहे असं मी इथे गृहीत पकडतो आहे। त्या 1 बूथ नंबर 1 म्हटल्यानंतर मग इथे एंटर टोटल वोटर्स टू वोट ऑन धिस बूथ, त्या बूथवर एकंदरीत किती मतदान आहे। समजा तिथे पुरुष आहे 450, स्त्री आहे 435 आणि अदरमध्ये आहे 2। अशा तऱ्हेचे हा आकडे म्हणजे या 1 नंबरच्या बूथवर बुलढाणा जिल्हा परिषदमधील अळसना या गटातील बूथ नंबर 1 वर 450 पुरुष, 435 स्त्री व 2 अदर हे असं एकूण मतदार होणे अपेक्षित आहे। तर ही व्हॅल्यू मी टाकून आणि मी आता त्याला असं पुढे इन्सर्ट पोलिंग डेटा या शब्दाला घेऊन पुढे जात आहे। ही माहिती सुरुवातीची मेल फिमेल अदर ती मात्र तुम्ही ॲक्युरेट भरा। 2 मिनटं काळजीपूर्वक ही माहिती पाहून भरा, अन्यथा ही चुकल्यानंतर पुढे खूप गोंधळ होतो। इन्सर्ट पोलिंग डेटा या बटनला क्लिक करा। त्याला क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला दिसेल की लोकल बॉडी जिल्हा परिषद बुलढाणा वार्ड नंबरच्या समोर त्याचा तो गट क्रमांक आलेला आहे या मोबाईलमध्ये असलेला रजिस्ट्रेशनमधला 9 बूथ नंबर 1 तुम्ही स्वतः हाताने टाईप केला होता। मेल फिमेल अदरचे आकडे तुम्ही 450, 435 व 2 टाकले होते। आता पहिलं मतदान 7:30 वाजता सुरू झाल्यापासून समजा पहिल्या 7:30 ते 9:30 मध्ये 50 माणसांनी पुरुष व 37 महिला, 34 चुकून झाला आहे, मी आता त्याला 37 पुन्हा करतो आणि 0 अदर कॅटेगरीच्या लोकांनी मतदान केलं असं मी जर गृहीत पकडलं तर या ठिकाणी आकडा त्याचा पर्सेंटेज टोटल किती झाली 87, त्याचं टक्केवारी किती आहे मतदानाचं टोटल मतदानापैकी ते याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे समोर आलेली आहे। इथे मी बॅक बटन प्रेस करून कीबोर्ड बाजूला टाकला आणि इथे आता सबमिट बटन दिसत आहे। या सबमिट बटनवर क्लिक करतो। डाटा सेव्ड सक्सेसफुल मेसेज येतो, म्हणजे ही व्हॅल्यू आता इथे एक वेळ सबमिट झाल्यानंतर पुन्हा सबमिट होणार नाही। तुम्ही पुन्हा सबमिट बटन प्रेस केलं तरी सुरुवातीची भरलेली माहिती मेल फिमेल किती, अदर किती व आता त्यापैकी 9:30 पर्यंत झालेलं मतदान किती असे टोटल 2 एंट्री झालेल्या आहेत। म्हणून येथे खाली अपलोड टू असं आलेलं आहे। आता ह्या अपलोड टू बटनला क्लिक करा तर तुम्हाला सक्सेसफुली अपलोडेड म्हणून तुमचा डेटा हा सर्व्हरला अपलोड होतो आणि तो सक्सेसफुली अपलोड झाला म्हणून तुम्हाला माहिती मिळेल। आता मात्र ही जे आकडे आहे हे तुम्ही बदलू शकणार नाही वरचे 9:30 ते 7:30 ते 9:30चे। आता तुम्हाला 7:30 ते 11:30 मध्ये पुन्हा 11:30 वाजता किंवा त्यापुढे थोडंसं तुम्ही तिथे पुढची व्हॅल्यू टाकाल तर इथे इन्क्रिमेंटल व्हॅल्यू टाकायची आहे, वजाबाकी करून टाकायचं नाही आहे। त्यामुळे 11:30 पर्यंत एकंदरीत 85 पुरुषांनी मतदान केलं, म्हणजे याचा अर्थ 9:30 पर्यंत 50नी केलं होतं, आणखी पुढे चालून 11:30 पर्यंत 35 लोकांनी आणखी केलं, म्हणून टोटल काउंट हा 85 पर्यंत गेलेला आहे। म्हणून आता 85 घ्यायचं
महिलांचं मतदान समजा 50 झालं, अदरमध्ये 1 झालं, असं करून तुमचं टोटल मतदान किती झालं हे आकडा तुम्हाला कळेल. 136 ही टोटल संख्या आणि त्याचं पर्सेंटेज आहे 15.33 मूळ आकड्याची तुलना करून. पुन्हा याला सबमिट बटनला क्लिक करा. आता ही एकच व्हॅल्यू शेवटची जी रो आहे ही अपलोड करायची बाकी आहे, म्हणून अपलोड काउंटर 1 झालेला आहे. आता याला अपलोड करा आणि अशा पद्धतीने संध्याकाळपर्यंत 5:30पर्यंत ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, 1:30 वाजता आणि 3:30 आणि 5:30च्या एंट्री तेथे टाकायच्या आहे, सबमिट आणि अपलोड करायचं आहे. बस एवढंच आपल्याला काम बूथवर ॲज ए PRO करा किंवा PROंना शक्य नसेल तर PO1 या भूमिकेत असलेल्या व्यक्तींनी करा. PO1ला शक्य नसेल तर PO2च्या भूमिकेत करा. PRO PO1 PO2 भूमिकेतील व्यक्ती करण्यास असमर्थ असेल तर झेडो त्याच्या लॉग इनमधनं करू शकतो. मग मात्र झेडोला खूप साऱ्या एंट्र्या कराव्या लागतील, म्हणून शक्यतोवर PROनी PO1 PO2नी त्यांच्याच बूथवर तेथेच त्यांनी त्या एंट्री जर ओके केल्या तर 1-2 मिनटात हे पूर्ण काम झालेलं असेल. जर चुकून एखाद्या तुमचा हा जो बूथ आहे याची जी माहिती तुम्ही भरली ही तुम्हाला सर्व्हरला अपलोड पण झाली आणि ती चुकली आहे असं जर का वाटत असेल तर तुम्हाला या पर्टिक्युलर बूथचा डेटा क्लिअर करता येतो. मात्र क्लिअर केल्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण माहिती पुन्हा भरावी लागेल, ही बाब लक्षात घ्या. म्हणून मी इथे याला क्लिअर डेटाला क्लिक करतो. आर यू शुअर यू वॉन्ट टू क्लिअर डिस्ट्रिक्ट बुलढाणा, लोकल बॉडी, जिल्हा परिषद आणि त्या पर्टिक्युलर IDचा डेटा क्लिअर करू का? जर यस म्हटलं तर ही व्हॅल्यू डिलीट होणार, तुम्हाला ती नव्याने भरावी लागेल, मग तुम्ही सर्व्हरला पुन्हा अपलोड करू शकता. म्हणून सुरुवातीलाच काळजीपूर्वक करा, जेणेकरून हे तुम्हाला क्लिअर करण्याची पाळी येणार नाही. मी इथे नो वर क्लिक आणि पुढे जातो. मी जर का आता झेडोच्या रोलमध्ये असेल तर मला अनेक बूथचं काम स्वतः करायचं आहे असं जर मी अपेक्षित ठेवलं तर मी आता बॅक बटनने मागे निघतो. पुन्हा त्या पहिल्या स्क्रीनवर आलो मी, इथे त्यातूनही बॅक बटनने मागे निघतो. मी आता आपल्या होम स्क्रीनवर आलो आहे. असं होम स्क्रीनवरनं मी इलेक्शन डेटाला पुन्हा क्लिक करत आहे. तर येथे सुरुवातीला मी ज्या काही बुलढाण्याच्या संबंधित, अळसनाच्या संबंधित ज्या व्हॅल्यू टाकलेल्या होत्या त्या इथे समोर लॉक झालेल्या दिसत आहेत. आता मला त्यातला दुसरा बूथ त्याची माहिती भरायची आहे. तर बुलढाणा त्यातील आता मला पंचायत समितीच्या केंद्राची माहिती भरायची आहे. तर पंचायत समिती बुलढाणा जिल्हा परिषद येथील अडसना येथील पंचायत समितीचं पहिला कॉलेज नेम अडसनाच आहे किंवा त्यात वरखेड BK आहे. तर मी अळसनातीलच माहिती 2727 हा त्याचा ID आहे इलेक्ट्रोल कॉलेज नेमचा. तर आता तेथेसुद्धा त्याचा पण बूथ नंबर 1ची माहिती मला भरायची आहे. तर इथे आता 1 नंबर टाईप केल्यानंतर मी खाली हा मेल या ठिकाणी आल्यानंतर जुने आकडे तिथे अस्तित्वात असतात, तर यांना तुम्ही हाताने डिलीट करा. आता इथे त्याचे नवीन आकडे भरतो मी की त्याचे 200 आहेत. महिला तेथे 203 आहेत आणि अदर तेथे 0 आहेत. अशी जर माहिती मला भरायची असेल तर मी आता अशी माहिती भरून बघा, बुलढाणा पंचायत समिती, बुलढाणा जिल्हा परिषद आणि डिव्हिजन नेम अळसना, त्यातलं इलेक्ट्रोल पंचायत समिती गणचं नावसुद्धा अळसना आहे, त्याचा ID 2727 जो की हाताने टाकण्याची गरज नाही आणि मी बूथ नंबर मात्र 1 टाकलेला आहे आता. आणि व्हॅल्यू बदलल्या 200 203 आणि 0 अशा टाकल्या. इन्सर्ट करून मी पुढे जातो. आता पुन्हा तीच पद्धत, येथे वार्ड नंबरच्या समोर तो जिल्हा परिषदच्या म्हणजे इथे गणाचा नंबर आहे 2727 आणि येथे मी मला आता 200 पुरुष 203 महिला आणि 0 अदर. आता मला 9:30 पर्यंत याच्यापैकी झालेलं मतदान समजा 45 आहे आणि महिला 25 आहे, अदरमध्ये 0 आहे. तर हे किती लोकांनी मतदान केलं ही आकडेवारी इथे पाहायला मिळेल. पुन्हा तोच प्रकार येथे मी याला सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर डाटा सक्सेसफुली अपलोड म्हणतो. अपलोड टू हा फिगर आहे कारण की सुरुवातीची बेसिक डेटाची एंट्री व 9:30ची एंट्री असे 2 एंट्रीज आहेत. येथे मी अपलोड करतो. म्हणजे आता मी एकाच मोबाईलवरनं झेडोच्या रोलमध्ये 2 बूथची माहिती भरलेली आहे. तसंच PROसुद्धा त्याच्या रोलमध्ये हव्या तेवढ्या बूथची माहिती तो व्यक्ती भरू शकतो. फक्त आपण योग्य ती माहिती आपल्या अधिकारात असेल तरच ती भरावी, ही महत्त्वाची बाब आहे. तुम्हाला पुन्हा मागच्या पेजला जायचं असेल तर तुम्ही या सर्च मेनूला क्लिक करून पुन्हा मागे जाऊन पुन्हा मला
त्या गटाची माहिती भरायची आहे. तर बुलढाणा जिल्हा परिषद पंचायत समितीऐवजी आता मी जिल्हा परिषद घेतो आणि आता बुलढाणा जिल्हा परिषद अळसनाचं घेत आहे की ते अगोदर घेतलंच होतं. सुरुवातीला 1 नंबर, इथे खाली आकडा बघा 203 दिसतो आहे कारण की हा जुना आकडा आहे. तर आता इथे मी टच केल्यावर मला पुढे तो आकडा अपडेट होतो आणि जो जुना आकडा आपण 450 आणि 435 आहे तो घेतलेला आकडा तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे. तर आता इथे 2 एंट्री आपल्या झालेल्या होत्या. आता तिसरी एंट्री मी इथे टाकतो आहे 1:30 वाजताची. समजा 150 झालेत इथे, महिलामध्ये समजा 85 झालेत आणि अदरमध्ये 0 झालेत. तर आता टोटल मतदान किती झालं, 235 किती टक्के झालं हे आपल्याला कळायला लागेल. येथे मी पुन्हा सबमिट करतो. ही शेवटचीच एंट्री फक्त अपलोड करायची बाकी होती म्हणून इथे अपलोडचा फिगर 1 आला. मी लगेच त्याला अपलोड करतो. सक्सेसफुली अपलोडेड मेसेज आल्यानंतर काउंटर 0 होतो अपलोडचा आणि अशा पद्धतीने मी बूथची माहिती भरू शकतो. तर सर्वांनी या पद्धतीने काम करावं असं अपेक्षित आहे. धन्यवाद.